आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। मी दिलीप चौधरी। आर्वी जिल्हा परिषद गटातील महाआघाडीचे उमेदवार किरण पाटील व त्यांचे सहकारी यांचे प्रचार नारळ वाहून गावातून काढली रॅली। पंचायत समितीच्या लामकानी गटातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सो धरतीताई निखिल देवरे यांची झाली बिनविरोध निवड। धुळे येथील JR सिटी शाळेत इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले संपन्न। आबासाहेब पुंजुकायरे यांचा गुणगौरव समारंभाचा कार्यक्रम झाला संपन्न। आर्वी जिल्हा परिषद गटातील महाआघाडीचे उमेदवार किरण पाटील व त्यांचे सहकारी उमेदवार यांनी प्रचाराचे नारळ वाहून रोकडोबा हनुमान येथे आशीर्वाद घेऊन आर्वी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला सुरुवात करण्यात आली। प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांना भेट घेऊन महाआघाडीलाच विजय करा असे आवाहन करण्यात आले। रॅलीनंतर रोकडोबा हनुमान मंदिर येथे सभा आयोजित करण्यात आली होती। ग्रामीण आमदार कुणाल बाबा यांची उपस्थिती होती। यावेळी किरण पाटील उमेदवार, पुष्पाताई पाटील उमेदवार, स्वातीताई पाटील उमेदवार, गणेश गर्दे, कुणाल बाबा, दरबार सिंग गिरासे, अशोक भाऊ, सर्व तोलामोलाचे सरपंच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरुवात होत असताना सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या माझ्या आर्वी जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामस्थांना तसेच धुळे तालुका व जिल्हावासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। नवीन वर्ष सर्वांना सुखाचे, समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज आर्वी जिल्हा परिषद गटातील प्रचाराचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। मी स्वतः किरण पाटील व माझ्या समवेत पंचायत समिती गणासाठी उपस्थित उभ्या असलेल्या उमेदवार आदरणीय स्वातीताई, दुसऱ्या गणामध्ये उभ्या असलेल्या पुष्पाताई यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी होत आहे आणि दिनांक 7 तारखेला या जिल्हा परिषद गटामधून व गणामधून नेतृत्व कोणी करायचं याच्या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी होणार आहे आणि तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने उभ्या असलेल्या उमेदवारांचा करावा ही विनंती या निमित्ताने आम्ही आपल्या माध्यमातून करीत आहोत। आर्वी जिल्हा परिषद गटामध्ये स्वर्गवासी भाऊसाहेब मधुकररावजी गर्दे यांच्या स्मृतीस आम्ही अभिवादन केलं आणि त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर किंवा त्यांनी सुरू केलेल्या मतदारसंघाचा विकास हा अखंडपणे चालू ठेवण्याच्या संदर्भातली आम्ही भूमिका घेतलेली आहे। येणाऱ्या कालखंडामध्ये आम्हाला या ठिकाणी काम करायची संधी द्यावी ही विनंती आपल्या माध्यमातून मी करतो। या परिसरातील जनतेचा विश्वास सार्थ आम्ही ठरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे करतो। आर्वी गटाचे सगळे जनता यांना व धुळ्याची जनता या सगळ्यांना मी नववर्षाच्या शुभेच्छा देतो। नववर्षाच्या शुभेच्छा म्हणजे सगळ्यांचं जीवन सुख समृद्धीने भरभराटीचं व आनंदाची जावं ही देवाचरणी प्रार्थना करतो। ठरलेल्याप्रमाणे या 7 जानेवारीला आपल्या आर्वी गटातून भैयासाहेब किरणजी पाटील, आर्वी गणातून पुष्पाताई जाधव व सडगाव गणातून स्वातीताई आनंदा वागले हे उमेदवारी करणार आहे। कृपया करून माझी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे, या सगळ्यांना भरभराटीने विजय मिळवून देण्याची आपली सगळ्यांची इच्छा व पात्रता सगळ्यांनी ठरवावी। आजचे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।